आज प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी बोलवलं एवढ्यासाठीच की मधल्या कालावधीमध्ये एक पूर्व विदर्भाचा दौरा केला आणि त्या दौऱ्याला अतिशय उत्तम पैचा प्रतिसाद नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यांमधून त्या ठिकाणी मिळाला. मी सांगितल्याप्रमाणे घड्याळ तेच वेळ नवी, निर्धार नवपर्वाचा एक घोषवाक्य घेत आम्ही महाराष्ट्रामध्ये राज्यव्यापी दौरा त्या ठिकाणी सुरू केलेला आहेच. त्याच पार्श्वभूमीवरती निर्धार नवपर्वाचा घड्याळ तेच वेळ नवी 2 दिवसीय विचार शिबिर आम्ही 30 आणि 1 हे 2 दिवस कर्जतला त्या ठिकाणी रायगड जिल्ह्यातील आयोजित केलेला आहे. तुमच्या घरात मुले बाळे गोष्ट ऐकिना झालेत, चांगले अभ्यास करीना झालेत, ते चिंता तुम्हाला लागले का? त्यांची वैयक्तिक जातक सांगते की पुढे त्यांनी विद्याभ्यास करतेच काय नाही. लवकरच ॲस्ट्रोलेट ॲप डाउनलोड करा आणि आमच्या सोबत संपर्क पावा. पहिला कॉल बिलकुल फ्री आहे तुमच्यासाठी. विधिमंडळातील लोकसभेतील आमचे सर्व सन्माननीय सहकारी, राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा, प्रफुल्लभाई पटेल, मंत्रिमंडळातील आमचे सर्व सहकारी, आमच्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व प्रमुख, सर्व जिल्हाध्यक्ष, महिला जिल्हा अध्यक्ष, युवकांचे अध्यक्ष, असं निमंत्रित प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं 2 दिवसीय शिबिर त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. 2 दिवसाचा विस्तृतपणाचा कार्यक्रम 1-2 दिवसामध्ये त्या ठिकाणी ठरेल आणि त्याच्या माध्यमातून तोही आपल्यासमोर आम्ही ठेवणार त्या ठिकाणी आहोतच. कारण आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे की डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेला संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि 7 तारखेपासून हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी सुरू होत आहे. डिसेंबर महिन्याचा कालावधी हा अधिवेशनाचा गेल्याच्या नंतर जानेवारी महिन्यापासूनच जवळपास लोकसभेचे निवडणुकीचे वेध त्या ठिकाणी लागू शकतात. अशा वेळेला एनडीए म्हणून राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये घटक म्हणून आम्हाला सर्वांनाच एकत्रितपणाने या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं त्या ठिकाणी जायचं आहे. अशा वेळेला दादांच्या नेतृत्वाखाली घेतलेली राजकीय भूमिका, महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांचा सहभाग, त्या माध्यमातून गेल्या 4-5 महिन्यामध्ये जी काही उल्लेखनीय कामगिरी आपापल्या विभागाच्या मार्फत मंत्री महोदयांनी केली, राज्य सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी केली, हे ठळकपणाने ठेवणं आणि एक राजकीय भूमिका ही सुद्धा प्रमुखांच्या समोर त्या ठिकाणी होत असतानाच त्याच्यातून विचारमंथन, चर्चा, प्रमुखांना सुद्धा, पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा काय काय वाटतं ते सुद्धा त्या ठिकाणी समजून घेणं आणि मग उद्याच्या भवितव्यातल्या आव्हानांना पूर्ण क्षमतेने, पूर्ण ताकदीने जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेशी समरस पद्धतीनेच सामोरं जाण्याच्या दृष्टीकोनातून हे 2 दिवसीय विचार शिबिर हे आमच्या सर्वांच्यासाठी निश्चितपणानं उपयुक्त त्या ठिकाणी ठरू शकेल असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने मला वाटतो आहे. कमी कालावधी राहिलेला आहे कारण हे पुढचे काही दिवस इतरही काही कामाच्या मध्ये आम्ही सर्वजण त्या ठिकाणी व्यस्त आहोत. पण आजच आपल्यामार्फत हे जे काय आम्ही 2 दिवसाचं शिबिर आयोजित केलेलं आहे त्या संदर्भातली माहिती आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आजच्या दिवसापुरता एवढंच सीमित या ठिकाणी आपल्यासमोर बोलायचं होतं. पण आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील, काही संवाद करायचा असेल तो आपण करावा अशी आपल्याला विनंती आहे. त्यानंतर ज्या पद्धतीने चर्चा सुरू झाली की अजितदादांच्या आजारपणाबद्दल की त्यांना डेंग्यू होता की नाही, रामदास कदमसाठी शिंदे गटाचे नेते सुद्धा म्हणत होते की त्याबद्दल सुद्धा चर्चा सुरू झाली. संजय राऊत म्हणतात की त्यांच्या आजारपणाबद्दल वस्तुस्थिती काय आणि काय, कारण की दिल्लीला जाताना दादा आजारी नव्हती का असं प्रश्न विचारला जातो. डेंग्यूचा आजार दादांना झाला त्याच वेळेला देवगिरी बंगल्याच्या समोरच मी स्वतः आणि डॉक्टर कपोते यांनी येऊन मेडिकल बुलेटिन आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं. ब्रिज कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांच्या तपासणीच्या बाबतीमधलं सुद्धा अहवाल, त्या दिवशी प्लेटलेट्स किती होत्या, ताप त्यांना किती होता, ती आपल्या सर्वांच्या माध्यमातून आम्ही संबंध राज्यातल्या जनतेसमोर सुद्धा त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. 8 दिवस सक्त विश्रांतीचा सल्ला होता आणि 8 दिवसाच्या कालावधीच्या नंतरच मला असं वाटतं की 10 तारखेला दादा दिल्लीला आले. केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब यांची भेट आदरणीय दादा, मी आणि प्रफुल्लभाईंनी आम्ही त्या ठिकाणी घेतली
आणि आपण जे काय म्हणतात ही टीका टिप्पणी संजय राऊतांनी अगोदर सुरू केली होती, त्या बाबतीमध्ये सुद्धा माझं स्पष्ट मत मी त्यावेळेला मांडलं की विनाकारण मला असं वाटतं की संजय राऊतांनी मनाची ठरवलं की उद्धव ठाकरेंनाच अडचणीत आणायचं. उद्धवजींनी माझ्या या वक्तव्याचं गैरसमज करू नये एवढ्यासाठीच मी म्हणतोय की दादांच्या आजाराबाबतीमध्ये जर काय सतत संजय राऊत बोलत असतील तर मग करोनाच्या कालावधीमध्ये उद्धवजींना जो आजार झाला त्याचं प्रश्नचिन्ह मला विनाकारण विचारण्याची पाळी संजय राऊतांनी आणू नये असंच आपल्या मार्फत त्यांना मी आता शेवटचं निर्वाणीचं सांगू इच्छितोय. पुन्हा दादांच्या आजारपणाबद्दल संजय राऊत बोलत आले तर मी मात्र माझी स्पष्टपणाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मांडणार आहे. तर रामदास कदम आमचे महायुतीचे एक वरिष्ठ नेते आहेत, त्यामुळे फारसं काय त्यांच्या बाबतीमध्ये आज काय मी बोलू इच्छित नाही. मला असं वाटतं त्यांच्या आपसातलं जे काय होतं काल परवाच ते आणि ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावरती पडदा टाकला असल्यामुळे आता जे काय वक्तव्य रामदास कदमांनी रामदासभाईंनी दादांच्याबद्दल केलेलं असेल त्याच्यावर मी आज आता या ठिकाणी पडदा टाकतो. तुमच्या 10 तारखेच्या मीटिंग नंतर जी चर्चा झाली अजितदादा पवारांच्या ग्रुपमध्ये मिनिस्टर्स असतील लेजिस्लेटर्स असतील ते असंतोष आहेत, ते आर डिसग्रंटेड, म्हणजे सर्कल इज ओव्हर न असं काय म्हणजे काय व्हॉट इज द सिनारिओ न? दादांकडे आहे ना, दादांकडे फायनान्शियली प्लॅनिंग आहे ना, मग काय नाराजी काय आहे? नाराजी अजिबात नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या भेटीमध्ये या विषयावरती जरा चर्चा असण्याचं काही कारण नाही. मागच्याच माझ्या पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा यांचं अतिशय उत्तम ट्युनिंग आहे. त्यामुळे कुठलीही नाराजगी नाही. अमित शाह साहेबांच्या पुढे नाराजगीचा विषयच नाही त्या ठिकाणी. ह्या केवळ कल्पोकल्पित आणि काही इथे चित्रोंनी पेरलेल्या बातम्या, याच्या पलीकडे याच्यात बिलकुल त्या ठिकाणी तथ्य नाही. लोकसभेला सामोरं जायचं महायुतीचं तुमचं प्लॅन ऍक्शन काय असेल, किती जागांचं निगोसिएशन तुमच्याकडे जवळपास 9 ते 11 जागांवर तुम्ही इंटरेस्ट करत असं एक असं आहे, त्याही बातम्या मी वर्तमानपत्रांना पाहिल्यात. आमची अजून या विषयावरती प्राथमिक चर्चा सुद्धा झालेली नाही. अपेक्षा अशी आहे की सर्वच शीर्षस्थ नेतृत्व आज भारतीय जनता पक्षाचा आहे. 5 राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये स्वाभाविकपणाने त्या ठिकाणी व्यस्त आहेत. त्याच कालावधीमध्ये म्हणजे ज्या वेळेला लोकसभेचं अधिवेशन असेल, विधानसभेचं अधिवेशन असेल, त्याला राज्य पातळीवरती आम्ही तिन्ही पक्षाचे आणि इतर घटक पक्ष आहेत प्रमुख नेते मंडळी प्राथमिक चर्चेला त्या ठिकाणी सुरुवात करू. मला असं वाटतं की जानेवारीच्या आसपास या संदर्भातला जागा वाटपाच्या वतीमधला अंतिम निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल. आज कसं आहे की आम्ही या विषयावरती आज पक्षांतर्गत चर्चाच केलेली नाही. आमच्या या 2 दिवसीय शिबिर झाल्याच्या नंतर पक्षाचा आमचा जो कोर ग्रुप आहे ते आम्ही एकत्रितपणाने बसू आणि आम्ही किती जागा लढणार, कुठल्या जागा लढवायच्या या बाबतीमध्ये पहिला पक्षांतर्गत, कारण शेवटी 2 प्रमुख पक्षांच्या जवळ ज्या वेळेला आपण जागा वाटपाच्या बाबतीमध्ये बोलतो, आमच्या सर्वांच्या समोर एक आव्हान आहे की आम्हाला 45+ महाराष्ट्रातून महायुतीच्या किंवा इंडियाच्या जागा आणायच्या आहेत. त्यामुळे त्या सर्वच गोष्टीचा त्या लोकसभा मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेऊन आम्ही त्या बाबतीतली भूमिका मांडली. लोकसभेच्या निगोसिएशन होतील, पण तुम्ही मला यू आर डेफिनेटली वन ऑफ द ऍक्टिव्ह नाउ एनडीए पार्टनर. तर डज राम जन्मभूमी किंवा राम टेम्पल गोइंग टू बी ऑल्सो वन ऑफ द मेजर कंटेंट ड्युरिंग युअर पोल कॅम्पेनिंग? आर यू गोइंग टू गो बाय व्हॉट बीजेपी इज नाउ प्रीचिंग फॉर? एक असं आहे की बीजेपीचा जो अजेंडा आहे तो पहिल्यापासून तर त्या ठिकाणी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकारमध्ये सहभागी होत असताना, एनडीएचे घटक पक्ष त्या ठिकाणी होत असताना आमची मूळ विचारधारा जी सेक्युलरिझमची, धर्मनिरपेक्ष विचाराची आहे, शाहू फुले आंबेडकरांची आहे, त्या विचाराशी आम्ही जराही तडजोड त्या ठिकाणी न करता सरकारमध्ये सहभागी झालेलो आहोत. मी वारंवार ही गोष्ट स्पष्ट केली आणि आताही आपल्या मार्फत करू इच्छितो आहे की देशातल्या आणि राज्यातल्या आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता लक्षामध्ये घेता अनेक वेळेला वेगवेगळ्या राजकीय विचारसरणीचे सुद्धा सहकारी सरकारमध्ये सहभागी होतात आणि निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा सामोरे जातात. देशातल्या अनेक उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदीच बोलायचं झालं तर मग आज महाविकास आघाडी जी गठीत झालेली आहे हा प्रश्न त्यांच्यासाठी सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीने विचारता येऊ शकतो, काँग्रेसला विचारता येऊ शकतो, अन्य सहकार्याला सुद्धा त्या ठिकाणी विचारता येऊ शकतो. जो प्रश्न आज आम्हाला विचारला जाऊ शकतो त्या प्रश्नापेक्षा अधिक प्रखर प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणं अधिक सोपं राहील.
छगन भुजबळांचं जे भाषण झालं त्याच्यावर तुम्हाला असं वाटतं ओबीसी मराठा संघर्ष आणखी तीव्र होईल राज्यामध्ये? एक असं आहे की आज ओबीसीचा जो मेळावा होता तो गेले काही दिवस जी काय राजकीय सामाजिक पार्श्वभूमी संबंध महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली होती, पहिल्या दिवसापासून सर्वांचीच भूमिका आहे की सकल मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे, पण ते आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही भूमिका सर्वांनीच वेळोवेळी त्या ठिकाणी मांडली. सर्वच राजकीय पक्षांची बैठक ज्याला मुंबईला झाली, ज्याला मी पण उपस्थित होतो, त्या बैठकीमध्ये सुद्धा याच विषयावरती एकमत झालेलं आहे. स्वाभाविकपणाने आज जो काय मेळावा झाला त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांनी किंवा अन्य नेत्यांनी त्यांची भूमिका त्या ठिकाणी मांडली असेल. मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये कुठलंही अंतर न निर्माण होता सामंजस्याच्या माध्यमातून हा प्रश्न योग्य रीतीने सोडवला गेला. मंत्री सामंजस्याची भाषा करत नाहीये की जशास तसे मंत्री सामंजस्याची भाषा करत नाहीये, तुम्ही सामंजस्याची भाषा करताय, सिनियर लीडर आहे, तर तुम्ही डू यू गो बाय दिस काइंड ऑफ रेटॉरिक? एक असं आहे की भुजबळांचं भाषण मी पूर्णपणाने ऐकू शकलो नाही, कारण मी पण माझ्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या तयारीमध्ये त्या ठिकाणी व्यस्त होतो. पण त्यांच्या भावना त्यांनी वेळोवेळी म्हणून दाखवलेल्या आहेत. त्यांनी काय कधी त्या भूमिकेपासून ते काय बाजूला गेलेले नाही. शेवटी प्रत्येकाला आपापला हक्क किंवा ज्या चळवळीमध्ये भुजबळ साहेब गेले अनेक वर्ष काम करत आले त्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बोलले असतील. ज्या वेळेला आम्ही एकत्रितपणाने बसू त्यावेळेला एकतर प्रत्येक राजकीय पक्ष आपला जाहीरनामा करत असतो, त्याप्रमाणे स्वतंत्र जाहीरनामा सुद्धा अनेक वेळेला आघाडीच्या राजकारणामध्ये राहतो. जसं आम्ही आणि काँग्रेस लढताना काँग्रेसचा जाहीरनामा स्वतंत्र असायचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा स्वतंत्र असायचा. यापूर्वी सुद्धा शिवसेना भारतीय जनता पक्ष एकत्रितपणे लढत असताना जाहीरनामा वेगवेगळा असायचाच. यावेळेला ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणाने बसू त्यावेळेला एकंदरीत अजेंडा, प्रचार आणि प्रचाराचे प्रमुख मुद्दे याची चर्चा आम्ही नक्कीच त्या ठिकाणी करू. एक भाजपचा एक सर्वे आला आहे, त्या सर्वेमध्ये असं म्हणताय की तुमच्या काही सीट आदलेबदले होतील किंवा त्यांच्या सीट काय कमी केल्या जातील. हे सर्वे मला तुमच्याकडनंच आल्याचं कळलंय, माझ्याकडे अजून काही माहिती नाही. लाठीचार्ज ज्यावेळेस झाला त्यावेळेस मला जरा घरी जाऊन झोपले होते आणि त्यांना उठून आणण्याचं काम राजेश टोपे आणि रोहित पवारांनी केलं. अशा पद्धतीचा आज गौरवस्फोट भुजबळांना सभेमध्ये केला. या सगळ्या गोष्टी कसं बघतात, ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीची मी तपशीलवारपणाने भुजबळ साहेबांचं भाषण ऐकलेलं नाही, त्यामुळे प्रत्येक मुद्द्याने भुजबळ साहेब काय बोलले तर तेही त्यांच्याकडे काय माहिती असतील तर सांगू शकतील. एकदा मी ते पूर्णपणाने ऐकल्याच्या नंतर पुन्हा एकदा उद्या परवा त्या संदर्भातली काय माझी प्रतिक्रिया असेल ते देईल. भुजबळ साहेब बोलले ती पक्षाची भूमिका आहे. नाही, भुजबळ साहेब आज ओबीसीचे नेते म्हणून त्या ठिकाणी गेले. हे बघा, आज वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते त्या ठिकाणी होते असं नाही. किंवा मराठा समाजाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला जरांगे पाटलांनी उपोषण सुरू केलं किंवा आंदोलन सुरू केलं त्यावेळेला त्यांनी एक स्वच्छपणाची भूमिका मांडली की कुठल्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनामध्ये नसावा, अशी एक भूमिका जरांगे पाटलांचा ज्या वेळेला आंदोलन सुरू होतं राज्यव्यापी त्या वेळेला त्यांनी मांडली. आज ओबीसीच्या वतीमध्ये मला असं वाटतं बहुतेक राजकीय पक्षांचे नेते त्या ठिकाणी होते, त्यामुळे ती भूमिका ओबीसी नेते म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. एक असं आहे, मी मगाशी काय म्हटलं की एक स्वच्छपणाची भूमिका सर्व पक्षीय नेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा एकमताने मान्य झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा अधिकृतपणाची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मिळालं पाहिजे. या भूमिकेमध्ये पक्ष आहे, खाली होता आजही आणि उद्याही राहील. साहेब शेवटी एक असं आणि मेन मुद्दा आहे तो मे 2031 जे सुप्रीम कोर्टाने स्क्रॅप केलेलं आहे ते वेगळंच आहे ना. त्यामुळे आता जो मुद्दा उचलतात ते सरसकट त्याला विरोध करतायत, त्या मुद्द्याबद्दल वेगळंच आहे. त्यामुळे ह्या थोडी जरा कन्फ्युज आहे. सो व्हॉट इज युअर पार्टी स्टँड ऑन दिस? एक असं आहे की एक भूमिका मी वारंवार स्पष्ट केली, लोकशाही आघाडीचं सरकार असताना मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं ते सर्वोच्च न्यायालयामध्ये खारिज. देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना आरक्षण दिलं गेलं, उच्च न्यायालयामध्ये ते टिकलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये कायद्याच्या कसोटीवरती
घटनात्मक बाबी आणि राज्य मागासवर्गीय आयोगाचा अहवाल तोच त्यावेळेला त्या ठिकाणी स्क्रॅप करण्यात आला. आज विद्यमान राज्य सरकारची स्पष्टपणाची एकनाथरावच्या नेतृत्वाखालच्या सरकारची भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजेच, पण ते टिकणारं असलं पाहिजे. ते टिकणारं असलं पाहिजे म्हणूनच 3 न्यायमूर्ती महोदयांची मदत घेत आज वेगवेगळ्या समिती गठीत करत मागासवर्ग आयोगाचं कामसुद्धा गतिमान करत सरकार त्या दिशेने त्या ठिकाणी पावलं टाकण्याचा प्रयत्न करते आहे. आणि सरकारची स्वच्छपणाची भूमिका आहे की आरक्षण जे दिलं जाईल ते न्यायालयामध्ये आव्हानित केलं जाऊ शकतं, पण ते टिकलंच पाहिजे या पद्धतीने आरक्षण देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे मी सांगितलेलं आपण विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्या या एका वाक्यामध्ये त्या ठिकाणी आली. महाराष्ट्रात वातावरण तयार होतंय, ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण तयार होतंय. त्यात भुजबळांसारखे नेते जोरदार हे करतात, त्यामुळे पक्ष म्हणून तुम्ही काय भूमिका घेणार आहात की नाही? मी मगाचपासून आपल्याला ते सांगितलं की भुजबळ साहेबांचं भाषण मी ऐकलेलं नाही. भुजबळ साहेबांची चर्चा मी प्रदेश अध्यक्ष म्हणून नक्की त्या ठिकाणी करेन. यापूर्वी सुद्धा वेळोवेळी चर्चा ज्या वेळेला मराठा समाजाचा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक आंदोलन तीव्र ज्या वेळेला झालं होतं, उपोषण ज्या वेळेला अतिशय खूप मोठ्या पद्धतीने ज्या वेळेला एका विशिष्ट परिस्थितीपर्यंत पोहोचलेलं होतं, त्यावेळेला सर्वांनी मिळून सामंजस्याने भूमिका घेतली. सर्वपक्षीय बैठक सुद्धा भुजबळ साहेब त्या ठिकाणी होते. प्रश्न करतो की भुजबळ साहेब ज्या सरसकट प्रमाणपत्र वाटपाला विरोध करतायत त्याला तुम्ही समर्थन देता की नाही? एक असा एक ओबीसी नेते म्हणून त्यांनी ती भूमिका मांडली. राज्य सरकारने भूमिका स्वच्छपणाची घेतली, ती सरसकट सर्टिफिकेटची घेतलेली नाही. राज्य सरकारने घेतलेली भूमिका जर का आपण लक्षामध्ये घेतली तर निजाम स्टेटच्या अखत्यारीमध्ये असलेल्या 8 जिल्ह्यांच्या मध्ये ज्या नोंदी ओबीसीच्या आहेत त्या नोंदीच्या संदर्भामध्ये सर्टिफिकेट दिलं जावं अशापैकी राज्य सरकारने त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये तपासणी सुरू आहे आणि मला असं वाटतं की आत्ता या सगळ्या गोष्टी खूप प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे अधिक या विषयावरती काही मी भाष्य करू इच्छित नाही. यापेक्षा अधिक या विषयावरती मी खूप विस्तृतपणाने बोललेला आहे. यापेक्षा या विषयावरती मी अधिक प्रतिक्रिया संभाजीराजेंनी ट्विट केलंय की भुजबळ साहेबांचं जे भाषण बघितलं तर 2 समाजामध्ये तणाव निर्माण होतोय, त्यामुळे त्यांनी मंत्रिपदावर त्यांची हकालपट्टी करावी अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने बघता? मी पाहिलेलंच नाही ट्विटवर, मी काय प्रतिक्रिया. त्याच्यामुळे आज या विषयापुरता मला असं वाटतं मी स्पष्टता पक्षाच्या माध्यमातून जी काय द्यायची ती पूर्णपणाने या ठिकाणी दिले. 2 दिन हम हमारा शिविर लेने जा रहे हैं करजत में. 30 और 1 तारीख में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सब विधायक, सांसद, सब जिलाध्यक्ष, फ्रंटल ऑर्गेनाइजेशन 2 दिन वहाँ पे उपस्थित रहेंगे. और 2 दिन के ये कार्यकाल में पार्टी की आगे की लाइन, आज जो कुछ हमने निर्णय दादा के नेतृत्व में लिया है उसके बारे में हम वहाँ पे चर्चा करेंगे. और आगे तौर पर जनवरी से जब लोकसभा का चुनाव शुरू हो जाएगा, वो तो बिल्कुल मार्च अप्रैल में तो चुनाव आने वाले ही हैं, उसकी रणनीति तय करने के लिए 2 दिन का हमारा ये शिविर वहाँ पे होने जा रहा है. सुनील जी, जिस तरीके से महाराष्ट्र के भीतर 2 समाज अपना अपना शक्ति प्रदर्शन कर रहा है, मराठा अपना शक्ति प्रदर्शन कर रहा है, ओबीसी समाज अपना, एनसीपी पार्टी कैसे इसे रख रही है और आप लोगों की भूमिका क्या है? क्योंकि भुजबल साहब ने सीधे जो विरोध शुरू किया है कि जो मराठाओं को पूर्वी प्रमाण पत्र देकर बैकडोर से एंट्री कराई जा रही है वो गलत है. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भूमिका स्पष्ट है. मराठा समाज को आरक्षण देना ही चाहिए. वो न्यायालय में दैट शुड बी सस्टेन. दूसरा बात ये है कि जब मराठा समाज को हम आरक्षण दे देंगे तो ओबीसी के आरक्षण जो आज दिए हुए हैं उसमें कुछ कटौती होनी नहीं चाहिए. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की नीति वहाँ पे साफ है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.